पुण्यात आज दुपारी येरवडा परिसरामध्ये मर्सिडीज कारने एका दुचाकीला धडक दिली। या अपघातामध्ये केदार चव्हाण या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। त्याचे बंधू आणि नातेवाईक या ठिकाणी आहेत। काय या अपघाताबद्दल काय नेमकी माहिती मिळाली तुम्हाला? तुम्ही आता पोलीस स्टेशनला पोहोचलेला आहात, काय माहिती मिळाली? माहिती म्हणजे अजून स्टेटमेंट घेणंच चालू आहे। स्टेटमेंट घेतलं आणि रेकॉर्ड केलेलं, फक्त ते स्टेटमेंटवरती सह्या घ्यायचे राहिलेले आहेत। ते मोठे साहेब आता आलेत, तर मला बोलवतील आता आतमध्ये आणि ते स्टेटमेंटवर सह्या घेतील। तर आता तर तेवढीपर्यंतच माहिती मिळाली। आणि हे भावाला कुठंच जखम नसताना त्यांनी रोल केल्यामुळं तर आतल्या आत जखम झाले आणि त्याला मृत्यूच पावला, नाहीतर तो मृत्यू झाला नसता त्याचा। तर ह्यावर बाकीचे तर असं म्हणतात की त्याला चक्कर आली वगैरे, पण त्याला चक्कर आली वगैरे कसं नाही असं तर दिसत नाही आहे। फक्त गाडी स्लिप झाली आणि तो पडला खाली। आणि ह्याच्या ड्रायव्हरकडे एवढा वेळ होता की तो त्याच्यावरनं गाडी पार चालून नेसोर, त्याला दम नव्हता, काय नव्हतं। ब्रेक तर दाबला तर झाला असता, माझा भाऊ वाचला असता। आणि आमच्या घरातला मोठा होता तो, तर मोठा असल्यामुळं त्यांनी आता घरचा सहारा गेला तर कसं आम्ही राहणार? एकतर वडील वारले आमचे, लहानाचा मोठा आलो आम्ही वरती, आणि आता कसं सावरायला आलं तर लगेच हे दुसरा अपघात घडला। मोठा भाऊच माझा राहिला नाही, तर मग आता पुढं आमच्याला अवघड होऊन जाईल सगळं आता। कारण की आई पण आम्ही पण असं मोठा हात आमच्या डोक्यावरचा निघून गेल्यासारखं झालेला आहे। तर आता हे तर पूर्ण काय असं वाटतंय की पूर्ण दाबायचं किंवा काय मोठा माणूस कोण आहे, मर्सिडीज गाडी म्हटल्यावर तो मोठाच माणूस असणार काय। तर आता त्यांनी वेगळी आम्हाला ऐकवतात आणि दिसतं तर काहीतरी वेगळंच आहे। पोलिसांकडनं काय सांगितलं गेलं तुम्हाला? की ह्यांच्याकडनं सांगितलं आलं की पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की आरोपी आमच्या ताब्यात आहे, आरोपी ड्रायव्हर आहे। आणि जे प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली की सिरम इन्स्टिट्यूटची गाडी आहे, ती सिरम इन्स्टिट्यूटच्या कंपनीच्या नावावरती गाडी रजिस्टर आहे। आणि CCTV फुटेज तुम्ही पाहिलेत, तर आम्हाला फक्त न्याय हवा आहे। आम्ही न्यायाची मागणी करतो, आम्हाला काय नाही। अजून कसं आहे, गाडी गेटमधनं बाहेर निघाली असं ते म्हणते ते पोलीस, पण गेटमधनं बाहेर निघाल्यावर एवढा वेग कुठनं आला गाडीला की ब्रेक नाही मारू शकला तो। एवढंच मला म्हणायचं की तिथं चूक ड्रायव्हरचीच। आता तुमचं नेमके काय म्हणणं काय आहे? पोलीस या सगळ्या गोष्टी तपास करतात, तुमचं पुढचं नेमकं काय मागणी, काय म्हणणं काय? मागणी एवढं की आम्हाला फक्त न्याय पाहिजे, बाकी काय नाही। कुठलाही माणूस मोठा राहू दे, चुकी ज्याची आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, बस बाकी काय नाही, एवढंच आहे। तर हे सगळे नातेवाईक बंधू आहेत आणि या प्रकरणातला जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं मागणी या तरुणाच्या भावाकडून आणि नातेवाईकांकडून केली जाते। कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।